नमस्कार मंडळी. माझं नाव आहे तेजस्विनी आणि हिचं नाव आहे मानसी. तर आज न्यू इयर आहे म्हणून आजपासून आम्ही ब्लॉगिंग स्टार्ट केलेली आहे. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि काय कमेंट करा. कंप्लीट वाजलेले आहेत आणि आम्ही केक पण आणलेला आहे, तो तुम्हाला दाखवतो. रात्रीचे 12 वाजलेले आहे. आता माझी मम्मीला बोलवत होती केक कापायला, तर मम्मी ऐकतच नव्हती. मम्मी म्हणे की तुम्हीच कापा. मग ती बोलवत होती तोपर्यंत मी तर काय केक बघून आता एवढं सांगून ती येऊन म्हणते की चल ग आपणच कापू. आमचा केक टिपावर ठेवलाय त्यामुळे तो दिसत नव्हता म्हणून आम्ही त्याच्यावर लोड ठेवलाय. चल आता कापू आपण. हॅपी न्यू इयर. जोर से बोल. हॅपी बर्थडे. जोर से बोल. जोर से बोलो हैप्पी न्यू ईयर. जोर से बोलो हैप्पी न्यू ईयर. जोर से बोलो जय माता दी. मम्मीला देते. ये लो गाइस, आप भी खा लो. येलो गाइस, तू भी खा ले. आणि आता मी तिला बोलत होती की मला पण बरं असं. हॅपी न्यू इयर. दोघेला हॅपी न्यू इयर. काय बाईचं काय करायचं बरं. गाला लावायचं होतं यार खास. मस्त आहे गाईस. हॅपी न्यू इयर. बाय. गाईज, मला तुम्हाला हे सांगायचं होतं की उद्या माझी शाळा आहे, म्हणजे उद्या माझी शाळा आहे. 1 जानेवारी आहे ना उद्या, तर उद्या माझी शाळा आहे. पण एक अशी गोष्ट आहे, मला शाळेत जायचं नाही. आणि घरचे मला म्हणजे मम्मी आणि दीदी ते बोलत होते की कशाला घरी राहते म्हणे, शाळेत जायचं. पण मग शाळेत जाऊन कशाला वर्षाचा पहिला दिवस खरं करायचं असं माझं म्हणणं आहे. त्याच्यामुळे मी उद्या नाही जाणार शाळेत. आणि उद्या सकाळी लवकर उठणे, म्हणजे लवकर म्हणजे 8, 8:30 पर्यंत चांगला दिवस घालायचं म्हणजे संभाळ. पण मला असं वाटत नाही की हा आमचा पहिला व्लॉग आहे, कारण की मला असं वाटतं की तुम्ही आम्हाला पहिल्यापासूनच ओळखता. बाय. सो इतकंच. भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये. बाय. सांगायचंय तुम्हाला की नाही का, तिला फोटो काढायचे होते म्हणून बाईने नाही का 5:12 वाजायला 5-10 मिनिटं आधी केक आणला होता आणि फोटो काढत बसली होती. आणि आता बघा कशी बसली. नमस्कार guys. हे बघा, पाहिलं ना असं असतं बिचारी. आणि आता आम्ही झोपतो, तर तुम्हाला पण गुड नाईट. मग गाईज आम्ही पहिल्यांदा केक आणला, मग केक सोबत फोटो काढायला गुड नाईट बोल. गुड नाईट. तर आपण सो भेटूया उद्या सकाळच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय, गुड नाईट गाईज. हॅलो गाईज, मी आता उठलेली आणि माझी बहीण अजून झोपलेली. सगळ्यांना बोलत होती काल की मी लवकर उठेल आणि देवपूजा करायला येईल, पण ती आता झोपलेलीच. बाय बाय. भेटू आपण. बघा आता उठली. तुम्हाला माहिती का मी काय केलेलं आहे? मी आता ॲलोवेरा जेल लावलेला आहे माझ्या केसांना, कारण की केस खूप थोडे रफ झाले होते आणि हेअरफॉल पण खूप होते, म्हणून मी ॲलोवेरा जेल लावले. त्याचा रिझल्ट आपण बघूया. आणि जर चांगलं झालं तर तुम्ही पण लावा. मस्त एकदम नॅचरल आहे आमच्याकडे ॲलोवेरा. सो बाय. नमस्कार मंडळी. सो आज वर्षाचा पहिला दिवस आहे आणि आजपासून आम्ही ब्लॉगिंग स्टार्ट करतोय. तर तुम्ही पण आमचे ब्लॉग बघा आणि तुमच्या परिवारासोबत पण बघा आणि आम्हाला सपोर्ट करा. आणि तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आमच्याकडून हॅपी न्यू इयर. हा. आणि वर्षाच्या म्हणजे आजपासून तुमच्या पण घरात सुख शांती लाभो, धन लाभो, आमच्या पण. सो हे बघा, मी ॲलोवेरा जेल लावलं होतं, तर माझे केस बघा शाईन करत आहे. बघा किती शाईन करतायत माझे केस. बघा बघा, परफेक्ट दिसणार नाही, पण थोडेसे माझे रफ झालेत, कारण मी खूप जास्त वेळ ठेवले, 2 तास ठेवलं होता. ते अर्धा किंवा 1 तासच ठेवायचं असतं. सो बाय बाय बाय. हॅलो गाईज, तर आता आम्ही केक खातोय दोघी जणी. कालचा केक उरलेला होता, तो खातोय आता. हे बघा, ही बघा कापती केक. आणि आता हा केक खाणार आहे आम्ही. तर गाईज
आज माझ्या मम्मीनी बनवलंय टमाट्याची भाजी बघा. आता मी जेवण करते आणि मी पण आता इथे जेवते. तर तुम्ही बघू शकता हे बघा आमच्या पप्पांनी आम्हाला काय काय आणलंय न्यू इयर स्पेशल. म्हणजे हे बघा चिप्स पण आणलेत आमच्या दोघींसाठी आणि सँडविच पण आणले. तर खातो आम्ही. बाय. तर बाय बाय गाईज. आपण आता भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. चला बाय.